नमस्कार, मी राज वैशोपाल. आपण सध्या उभे आहोत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरती. या महामार्गाचं काम गेली 15 वर्ष प्रगतीपथावर आहे असं देखील आपण म्हणू शकत नाही. आपण या ठिकाणी पाहू शकता, हा नागोठणा ते आंबेघर शिहू बेंचा हा या ठिकाणी बायपास आहे. हाच ठिकाणी हा बायपास आहे. पण या ठिकाणची जर आपण अवस्था पाहिली तर ही पूर्णपणे परिस्थिती चिखलमय परिस्थिती झालेली आहे. या रोडचं प्राधान्यक्रमाने काम जे आहे हे पावसाळ्याआधी होणं अपेक्षित होतं, कारण का मोठा मातीचा भराव या रोडच्या रुंदीकरणासाठी वापरण्यात आला होता. मात्र पावसाच्या आधी हे काम पूर्ण न झाल्या कारणास्तव या ठिकाणी जो भराव केला होता तो पूर्णतः खाली आलेला आहे. एकंदरीत ही संपूर्ण परिस्थिती चिखलमय परिस्थिती झालेली आहे. माझ्या आमच्या कॅमेरामॅनला विनंती आहे की त्यांनी संपूर्ण भाग हा दाखवावा. ते आपण या ठिकाणी हा संपूर्ण भाग पाहू शकतो. हा संपूर्ण जो भाग आहे हा चिखलमय झालेला आहे. हा मुंबईकडे जाण्याची दिशा आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या पूर्णपणे भागावरती, या रस्त्यावरती चिखलाचं एकंदरीत साम्राज्य निर्माण झालेलं आहे. महामार्गाचे प्राधिकरणाचे काही अधिकारी आहेत, काही त्या ठिकाणचे कर्मचारी आहेत, ते पाहणी करतात. परंतु हा संपूर्ण जो प्रकार आहे हा नागरिकांसाठी जीवघेणा प्रकार आहे. रात्रीच्या वेळेस आपण जर या ठिकाणी पाहिलं तर कट्ट काळोख असतो आणि वाहन चालकांना कुठल्याही पद्धतीमध्ये दिशा दिसत नाही. त्यामुळे सर्रास अपघात या महामार्गावरती घडतात. एकंदरीत जर आपण पाहिलं तर महामार्गावरती अपघात घडू नये यासाठी हा महामार्ग चौपदरीकरणाचा प्रस्ताव जो आहे हा प्रशासनाकडे देण्यात आला होता. नागरिकांची तशी त्या ठिकाणी मागणी होती. मात्र हा चौपदरीकरणाचा प्रस्तावच आणि चौपदरीकरणाचंच काम हे खऱ्या अर्थाने या नागरिकांच्या जीवावरती बेतत आहे. सध्या आपण नागोठणा बायपास जवळ आहोत. या ठिकाणाहूनच हा महामार्ग जो आहे हा एकंदरीत पुढे कोकणामध्ये जातो. इकडे आपण जर पाहिलं तर मुंबईकडे दिशा ही जी आहे त्या मुंबईकडून कडून येणाऱ्या वाहन चालकांनी कशा पद्धतीमध्ये गावामध्ये वळण घेणं अपेक्षित आहे. पण वळणावरती जर आपण पाहिलं तर कुठल्याही पद्धतीमध्ये बॅरिकेड्स नाहीत, इंडिकेशन नाही आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर समोरून हा रत्नागिरीकडून येणारा ही दिशा आहे. रत्नागिरीकडून येणाऱ्या दिशेची वाहनं अत्यंत वेगात असतात. नागोठणेकडून येणारे ही वाहनं जी आहेत ही अत्यंत वेगात असतात. मात्र दोन्ही वाहनांना कुठे इंडिकेशन नसल्यामुळे या ठिकाणचं अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. आणि त्यामध्येच आता जो भर पडलेला आहे तो चिखलाचा भर पडलेला आहे. आणि या चिखलावरून वाहन चालक, विशेष करून दुचाकी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये स्लिप होताना दिसत आहेत. आता या महामार्ग प्राधिकरणाकडे प्रशासन कशा पद्धतीमध्ये लक्ष देत आहे आणि वेळेत हे काम कशा पद्धतीमध्ये पूर्ण करत आहे हेच खरं आता पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सय्यद सह राज वैशोपाल, माझा रायगड लाईव्ह, नागोठणे.